Hello, good morning, students. Today we are going to learn tense. How many tense? Sir, how many kinds of tense? There are main three types of tense: present tense, past tense, and future tense. बघा मित्रांनो, काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत. पहा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. परंतु हे शिकत असताना आपल्याला मित्रांनो की प्रेझेंट टेन्स मध्ये आपण प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, पण वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं असतं की टू बी आणि टू हॅव हेच कळत नाही मित्रांना. असं टू बी काय आहे आणि टू हॅव काय आहे. टू बी म्हणजे असणे. आता पहा, आता आणि टू हॅव म्हणजे मालकी हक्क असणे. आता एखादी गोष्ट आहे, माझं जर त्यावर समजा माझ्याकडे कार आहे, तर मी काय म्हणणार, ती माझी कार आहे. परंतु हे ओळखत असताना इथं आपण टू हॅव म्हणजे मालकी हक्क दाखवतो. आणि एखादी वस्तू माझ्याकडे आहे, कोणतीही वस्तू असो. आता दुसरे जरी पेन असेल माझ्याकडं, तर माझ्याकडे पेन आहे असं आपण म्हणतो, पण मालकी हक्क दाखवत नाही. फक्त असणं म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्याची असली तर, म्हणजे समजा मी विद्यार्थी आहे, तर या ठिकाणी काय मित्रांनो, इथं मालकी हक्क आहे का नाही, फक्त असणे. त्याला आपण टू बी म्हणतो. टू बी म्हणजे असणे आणि टू हॅव म्हणजे मालकी हक्क असणे. अरे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे करत असताना बघा, मी एक वाक्य लिहिलं, मी विद्यार्थी आहे आणि दुसरं आहे माझ्याकडे पेन आहे. या दोन वाक्यामध्ये मेन फरक काय आहे, हे फक्त आहे आणि ही माझ्याकडे आहे म्हणजे माझी आहे. ज्या ठिकाणी आपण मालकी हक्क दाखवतो त्या ठिकाणी आपण टू हॅवचा वापर केला पाहिजे. तर बघा बरं, मग इथं काय ना, मी विद्यार्थी आहे. मग इथं लिहिणार आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार. तुम्हाला मी माझे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलंय कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषेत असतं, परंतु इंग्रजीमध्ये कर्ता क्रियापद आणि नंतर कर्म. बघा आता मी साठी काय येणार, आय. बरोबर आहे, आय साठी एम. आय एम अ स्टुडंट. झालं सोपं वाक्य. स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. आणि माझ्याकडे पेन आहे, मग आय इथं तर बघा, हे असं येईल का इथं, आय एम किंवा आय एम, आय इज, आय आर होईल का, नाही. मग काय येईल, आय हॅव अ पेन. या ठिकाणी आपण मालकी हक्क दाखवलेला आहे. दुसरं वाक्य सांग मला एक, की ज्यामध्ये आपल्याला समजा असणे, माझ्याकडे आहे असं दाखवायचं आहे, तर ते वाक्य कोणतं येईल. वाक्य सांग एक. आता आपण ते घेऊया, ते शिक्षक आहेत. आता यासाठी काय मित्रांनो, आपल्याला हेच वाक्य इंग्रजीमध्ये करत असताना काय येईल, ते साठी काय येईल, दे. राईट, दे, THY दे. आहे साठी इज का आर, काय बाळा, आर. व्हेरी गुड. कार अनेक वचने असेल तर आपल्याला आर घ्यायचं. दे आर टीचर्स, TEACHER. आणि शेवटी पहा, यस लावायचं. यस हे फार महत्वाचं आहे. सर यस काऊन लावलं, तर ते अनेक आहेत ना. जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे अनेक असतील, एखादी समजा शिक्षक असो, विद्यार्थी असो, काही पण असो, अनेक असतील, फळे असो, फुले असो, तर त्या ठिकाणी आपण यस लावायचं असतं. आता हॅवचं एक वाक्य सांग मला. काय, त्याच्याकडे कार आहे. पहा, त्याच्याकडे कार आहे. मग ही मालकी झाली त्याची, त्याच्याकडे कार आहे. मग काय लिहिणार आपण इंग्रजीमध्ये त्याला, त्यासाठी काय लिहिणार आपण, ही हॅज अ कार. ही हॅज अ कार. आता गणेश डॉक्टर आहे. पहा, आपण इथे घेऊ तिसरं वाक्य, गणेश डॉक्टर आहे. मग कसं लिहिणार मित्रांनो, हे गणेश डॉक्टर आहे म्हणजे काय लिहिणार मग इथं, गणेश इज अ डॉक्टर. किती सोपं आहे. हा, गणेश इज अ डॉक्टर. एकदम सोप्या सरळ साध्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी
टू बी आणि टू हॅव ची वाक्य बघत आहोत. मित्रांनो, हे करत असताना आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे इथं काय आपण लिहित आहोत आणि त्याचं भाषांतर कसं करत आहोत. आता पहा, आईकडे स्कूटी आहे. पहा, आईकडे स्कूटी आहे. मग हे कसं लिहिणार? हे आईची मालकी झाली ना त्यावरती. मग कसं लिहा? द मदर हॅज अ स्कूटी, राईट. द मदर हॅज अ स्कूटी. मित्रांनो, एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण सिंपल टेन्स मध्ये टू बी आणि टू हॅव ची वाक्य बघितली आहे आणि कसं वापरायचं हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.